हाय व्ह्यूअर्स, आज आपण करणार आहोत अंड्याची भुर्जी। त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत कांदे, हिरवी मिरची आणि कोथिंबीर। आता आपण अंडीची भुर्जी करायला सुरुवात करूया। हे पहा, इथे पण कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये आपण घ्यायचं आहे 3 चमचे तेल घ्यायचं आहे आपल्या ह्याच्यासाठी भुर्जीसाठी, जी आपण पिवळी भुर्जी करणार आहे अंड्याची त्याच्यासाठी। आणि आपण काय करणार आहे ना, ह्याच्यामध्ये सगळ्यात आधी टाकणार आहे हिरवी मिरची बारीक चिरलेली। हे पहा, बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकली मी। मिरची छान अशी तडतडली की आपण ह्याच्यात टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा। आता आपल्याला हा छान असा लालसर करून घ्यायचा आहे कांदा, हिरवी मिरची आणि कांदा। हे पहा, कांदा थोडा असं छान लालसर झालेला आहे। आपण ह्याच्यात अर्धा चम्मच हळदी टाकायची। आधी हळद चांगली टाकली की छान अशी ती परतून घ्यायची आहे कांद्याबरोबर, म्हणजे सगळीकडून आपल्या भुर्जीला, पिवळी भुर्जी आहे तर हळदीचाच कलर असतो त्याला छान असा। हे पण जास्त पण कांदे ना फ्राय नाही करायचे, थोडेसे लालसर झाले की मग आपण हे अंडी टाकायची आहेत। तर इथे मी घेतलेली आहे 4 अंडी, तुम्ही बघू शकता। आता आपण ह्याच्यात ना पटकन चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता मीठ टाकलं की पटकन मिक्स करायला घ्यायचं आहे आपलं अंड, म्हणजे काय होईल ना, मीठ व्यवस्थित मिक्स होईल भुर्जीमध्ये। छान तेल सुटेपर्यंत भुर्जी परतून घ्यायची आहे, थांबायचं नाही अजिबात। गॅस छान अशी मीडियम फ्लेम करायची, जास्त हाईही ठेवू नका, नाहीतर खालून अंड करपत जाईल, कारण अंड लगेचच शिजतं बरं का। त्यामुळे तुम्ही सतत हलवायचं आहे भुर्जी करताना। 1 मिनिटही तुम्ही थांबायचे नाही, तर हे पहा कढईला पूर्ण चिकटून करपून जाईल, अंड्याची टेस्ट खराब होईल। हे पहा, आता कढई सोडलेली आहे अंड्याने छानपैकी, म्हणजे आपला अंडा आता भुर्जी ही रेडी आहे। 1-2-3 मिनिटं आपण आणखीन ह्याला परतून घ्यायचं आहे। अशी तोडून घ्यायची आहे, जर तुम्ही तोडली नाही ना तर गुठळ्या होतात बरं का भुर्जीच्या। हे पहा, आता तेल सुटलेलं आहे, अजिबात म्हणजे अंड्याचं हे दिसत नाही ओलावा, तेल छानपैकी सुटले। आता आपण काय करायचं, ह्याच्यात मस्तपैकी अशी कोथिंबीर टाकायची आहे आणि आता आपली अंड्याची भुर्जी आहे रेडी। गरमागरम भुर्जी तयार आहे आपली। हे पहा, अजिबात कढईला कुठंच अंड नाही, छान असं तेल दिसते। आपली आता भुर्जी तयार आहे, आपण ही काढून घेऊया, मी तुम्हाला सर्व करून दाखवते। हे पहा, इथे आपण जो भुर्जीसोबत जो पाव खातात ना, त्याच्यासाठी आपण पाव तयार करणार आहे। भुर्जी पावसोबत हा पाव देतात मसाल्याचा। हे पहा, त्याच्यात थोडीशी हळदी टाकायची तेलामध्ये, थोडीशी मिरची पावडर आणि थोडंसं मीठ। आणि हे छान असं मिश्रण ना मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे ना पावाला लावायचं आहे छानपैकी। आता हे पावावरती आहे ना आपण आहे ना छान असं हे मसाला लावून घ्यायचा आहे। हे पहा, असं
असं 2 पाव जे आहेत आणि हे पाव असे छान असे मस्त दोन्ही बाजूंनी ह्याच्यावरती शेकून घ्यायचे आहेत आपण। हे असे पाव ना भुर्जी सोबत देतात, ह्याला बोलतात मसाला पाव। हे पहा आपले मसाला पाव तयार आहेत। हे पहा व्ह्यूअर्स, आपली पिवळी भुर्जी आणि मसालेदार पाव कसा दिसतो आहे, छान छान यम्मी यम्मी टेस्टी टेस्टी। आणि ही आहे आपली मस्त मस्त अशी पिवळी भुर्जी, ही खूप टेस्टी लागते, नक्की बनवून पहा। तुम्हाला जवळून दाखवते। जर तुम्हाला माझी ही पिवळ्या अंडा भुर्जीची रेसिपी आवडली तर माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा। माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा।